गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, काल रात्री US मार्केट जर आपण पाहिलं तर एका चॉपी रेंजमध्ये हायर बायसमध्ये ते ट्रेड करत होतं. त्यामुळे USच्या साईडने जर पाहिलं तर एव्हरीथिंग इज ओके. त्यानंतर आपण जर एशियन मार्केट जर आज पाहिले तर एशियन मार्केटसाठी एक बॅड न्यूज आहे, ते म्हणजेच साऊथ कोरियामध्ये इमर्जन्सी इम्पोज करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथलं मार्केट 2% आसपास ऑलमोस्ट डाऊन झालेलं आहे. आणि बाकी जर आपण पाहिलं तर अजूनही एक बॅड न्यूज आहे, ते म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा जो GDP डेटा आलेला आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा कमी आलेला आहे. त्यामुळे एशियन मार्केट्सवरती थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. जे गिफ्ट निफ्टी थोडंसं हायर ओपन झालं होतं ते सुद्धा आता एकदम फ्लॅट झालेलं आहे आणि फ्लॅट ओपनिंग आपल्याला दाखवत आहे. म्हणजेच एक 5-10 पॉईंट इकडे तिकडे, जास्त काही नाही. जर आपण कालचा FIS-DIचा डेटा जर पाहिला तर मग मात्र आपल्या लक्षामध्ये येईल की सगळं इक्वेशन आता उलटं होत चाललं आहे. म्हणजेच जे FIS सेल करत होते तर त्यांनी हळूहळू सेलिंग कमी केलं. त्यानंतर आता ते बाईंग वाढवायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच काल FISनं ऑलमोस्ट 3,600 कोटींचं बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 250 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण काल पाहिलं आहे की मार्केट अगदी सहज 24,350 क्रॉस करून वरती गेले. परंतु हा एक फॉल्स ब्रेकआउट आहे का, तर ते पाहणं फार गरजेचं आहे. परंतु टेक्निकली पाहिलं तर मार्केट पॉझिटिव्ह साईडलाच आहे. परंतु जर, कारण आज आणि उद्या 2च दिवस राहिलेले आहेत एक्सपायरीला, त्यामुळे जर मार्केटला समजा काही ड्रास्टिक मूव्ह करायचा असेल किंवा मग आपण काय म्हणू शकतो, एक जर फॉल्स ब्रेकआउट दाखवायचा असेल तर आज एनी हाऊ मार्केटला 350च्या खाली येऊन बंद होणं गरजेचं आहे. म्हणजेच 350च्या खाली येऊन बंद होणं गरजेचं आहे. आणि जर मार्केटला जर रॅली करायचा असेल तर मग मार्केटला आज एनी हाऊ 24,500च्या वरती जाऊन क्लोज करणं फार गरजेचं आहे. मे बी इंट्राडेमध्ये जाऊ शकतं, परंतु तिथे क्लोजिंग येणं फार महत्त्वाचं आहे. जर तसं आलं तर नेक्स्ट टार्गेट ओपन होईल 24,800. आता 24,800वरनं मार्केट पुन्हा एकदा बाउन्स बॅक घेऊ शकतं डाऊन साईडला. त्याच्यामागचं कारण काय, तर जर फिबोनाची रिट्रेसमेंट आपण जर पाहिलं जिथनं मार्केट ॲक्च्युअल फॉल झालेलं आहे तिथनं, तर त्याच्या 50% रिट्रेसमेंट ही 24,800ला येते. म्हणजेच 24,800वरनं मार्केट डाऊन साईडला पुन्हा एकदा ट्रॅव्हल करायला सुरुवात करू शकतं. आणि त्यानंतर मग आपण काय म्हणू शकतो, एका रेंजमध्ये राहून मग त्यानंतर पुन्हा एकदा वरती जाण्याचा मार्केट प्रयत्न करेल. तर सध्या जर पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला आता पाहायला मिळते. म्हणजे काही स्टॉक्समध्ये आता बाईंग सुरू झालेलं आहे. हे आपल्याला, तुम्हालाही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसत असेल की निफ्टी फार वर गेलं नाही किंवा बँक निफ्टी जरी फार वर गेलं नाही तरीसुद्धा आपल्या स्टॉक्समध्ये चांगल्यापैकी बाईंग हे पाहायला मिळतं. सध्या जर पाहिलं तर गव्हर्नमेंट कंपनीज, गव्हर्नमेंट बँक्स असतील किंवा मग ज्या PSU कंपनीज आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला चांगलं बाईंग पाहायला मिळतं आहे. आणि लाईक L&T वगैरे हे जे इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळते. तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की जो आपला GDP डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा फार खराब आलेला आहे. तर याच्यामध्ये आता 2 पार्टीज फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि दुसरं म्हणजे RBI. तर RBIची मीटिंग जी आहे तर पॉलिसी मीटिंग तर ती आहे शुक्रवारी. तेव्हा काहीतरी ईज ऑफ डुईंग, म्हणजेच काही आपण काय म्हणतो रेटकटमध्ये नाही, परंतु CRR वगैरे जो आहे तर त्याच्यामध्ये थोडंफार इझीनेस आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्याचा फॅक्टर इन करणं मार्केटमध्ये चालू आहे. म्हणूनच तुम्ही पाहताय की बँकिंग स्टॉक हे फार चांगल्या पद्धतीनं काम करतायत निफ्टीमधल्या स्टॉक्सपेक्षा. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तर त्यांनी कॅपेक्स वाढवणं फार गरजेचं आहे. म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये आता केलं जाऊ शकतं. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपण काय म्हणू शकतो की एक मेजॉरिटी BJPकडे आहे. आणि शिवाय महाराष्ट्र जे काही मोठं स्टेट होतं तर त्याच्यामध्ये देखील BJP मेजॉरिटीमध्ये आलेली आहे. म्हणजेच आता मोठमोठे टेंडर्स काढले जाण्याची फार शक्यता आहे. आता 21 डिसेंबरला GSTची मीटिंग आहे, ती फार महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी जे रेकमेंडेशन्स आलेले आहेत तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जे काही कपडे वगैरे आहेत तर त्याच्यावरती GST वाढवला जाऊ शकतो. त्यानंतर जे काही अल्कोहोल, सिगरेट वगैरे आहे तर त्याच्यावरतीही GST मोठ्या प्रमाणात वाढवला जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच आपण काल पाहिलं की ती न्यूज आल्यामुळेच ITC काल डाऊन झालेला आहे. त्यामुळे ITC जोपर्यंत मीटिंग होत नाही त्यांची आणि ॲक्च्युअल काही इम्पोज होत नाही तोपर्यंत ते डाऊन होत राहील. आणि त्यानंतर तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते ITCमध्ये
काहीतरी चांगलं प्लॅन करण्याची. कारण कसं आहे, जरी टॅक्सेस वाढवले तरी ह्या अशा गोष्टी कधी कन्झ्युम करणं कमी होत नाही, हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर आता आपण टेक्निकली पाहिलं तर डाऊन साईडला 24,000चा जो सपोर्ट आहे तो कन्फर्म झालेला आहे आणि हब साईडला जो 24,500चा रेजिस्टन्स आहे तो अगदी मायनर आहे. तो जर ब्रेक झाला आज तर 24,800 पर्यंतचं टार्गेट जे आहे ते ओपन होईल. आता एक्सपायरी आहे उद्या, त्यामुळे काय स्पेक्युलेशन होतं आहे, काय इंटरनॅशनल न्यूज येत आहेत, प्लस जे काही डेटाज येत आहेत, तर त्या हिशोबाने मार्केट थोडं थोडं ड्राईव्ह करत राहील. परंतु गेले 3 दिवस मार्केटनं सलग रॅली केलेली आहे, शुक्रवार, सोमवार आणि मंगळवार. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी ही मार्केट आज रॅली करेल याची शक्यता तशी थोडीशी कमी वाटते. परंतु जर सेम सिनॅरिओ जर राहिला, म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं फार सेलिंग केलं नाही आणि त्याच्या अगेन्स्ट जर समजा फॉरेन इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं तर मे बी मार्केटवरती जाऊ शकतं. त्यामुळे पाहावं लागेल की आज दिवसभरामध्ये काय प्राईस ॲक्शन डेव्हलप होतं ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.